अहिल्यानगरचे फेमस रिस्टार तसेच रुबाब मेन्सवेअरचे संचालक रिस्टार सन्नी जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 7 ते 7:30 वाजता नगर कल्याण परिसरामध्ये रिस्टार सन्नी जाधव यांच्यावर देशी कट्ट्याने जीवघेणी हल्ला करण्यात आला. सन्नी जाधव यांच्या फिर्यादीवरून गोलेगाव येथील रवी साळुंके आणि निखिल चव्हाण या दोघांनी सन्नी जाधव यांच्यावर देशी कट्ट्याने फायरिंग केली आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं जात आहे. सन्नी जाधव यांच्या फिर्यादीवरून गोलेगाव येथील रवी साळुंके आणि निखिल चव्हाण या दोघांनी सन्नी जाधव यांच्यावर देशी कट्ट्याने फायरिंग केली आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं जात आहे. सन्नी जाधव आपल्या गडाकडे रवाना होत असताना या दोघांनी सन्नी जाधव यांना अडवून त्यांच्यावर जबर मारहाण केली. त्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर करत त्यांच्यावर देशी कट्ट्याने हल्ला केला. यात सन्नी जाधव थोडक्यात बचावले. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि या दोन्ही आरोपींना जागीच ताब्यात घेतले आणि तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सन्नी जाधव यांच्यावर हल्ला झाल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. तसेच सोशल मीडियावर देखील ही बातमी आता वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. सन्नी जाधव यांच्यावर हल्ला होण्यामागे राजकीय पार्श्वभूमी देखील असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण सन्नी जाधव हे नेहमी आमदार संग्राम जगताप यांच्या मागे असतात. त्यामुळे हा हल्ला राजकीय पार्श्वभूमीतून झाल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर सन्नी जाधव हे अशी नेहमी स्टंटबाजी करत असतात. त्यामुळे हे देखील एक स्टंटबाजीचा प्रकार आहे अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगायला लागली आहे. तुम्हाला सन्नी जाधव यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्याबद्दल काय वाटते? हे खरंच एक स्टंटबाजीचा प्रकार असू शकतो का? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.